हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की एक ड्रेस वन पीस आहे, त्याचा मी तुम्हाला म्हणजे कसं दोन स्टेपमध्ये म्हणजे वेगळ्या स्टेपमध्ये आपण ते सिवलेस आहे, तर ते आपण कसं वेअर करू शकतो, स्टाईल करू शकतो त्याच्याविषयी मी सांगणार आहे. तर ते कसं आहे ते मी आधी सांगते, त्याआधी वन पीस दाखवते. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप छान आहे. पूर्ण बघितल्यावर समजेल एक्झॅक्टली काय आहे. तो कोण सिवलेस घालत नसते तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर मग हे बघून घ्या. चला मग मी दाखवते. चला बघू. हा वन पीस आहे. हा मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की हा मी कितीला घेतला. तर हा माझा पूर्ण हा वन पीस आहे. हा वन पीस मी 100 रुपीजचा घेतलेला आहे. खरं हा सिवलेस आहे, तर मी सिवलेस नाही घालत. तर मी ह्याला कशी स्टाईल करते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण की हे स्टाईल मी स्वतःसाठी पण करणार आहे आणि म्हणून त्यासाठीच मग मी एक व्हिडिओ पण बनवते. माझ्यासारखे समजा कोण सिवलेस घालत नसते, मुली किंवा लेडीज कोण घालत नसेल तर त्यांनी हा अशा प्रकारे स्टाईल करू शकतात. तर त्यासाठी आहे. तर हा असा सिवलेस ड्रेस आहे. तर मी कसं वेअर करते हे मी दाखवते. तर मी हा ऑफ व्हाईटमध्ये आहे. हा व्हिडिओ हे वन पीस आहे ना, ऑफ व्हाईटमध्ये आहे आणि ह्याला दोन असे किसे आहेत, दिसतं का? दोन असे किसे आहेत. तर मी ह्याला कसं कॉम्बिनेशन करणार आहे. हा माझ्याकडे टी शर्ट आहे, हे बघा. तर हा टी शर्ट मी वेअर करणार आणि त्याच्यावरती ते वेअर करणार. ते वेअर करून मी तुम्हाला दाखवते की कसं आपण वेअर करू शकतो सिवलेस न घालता. पण ते आपण म्हणजे कुणाकुणाची इच्छा असते की आपण सिवलेस नाही घालू शकत म्हणून आपण वन पीस घालू शकत नाही, असं नाही. तर त्याला आपण कशा प्रकारे वेअर करू शकतो त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझे दोन स्टेपमध्ये एक फर्स्ट स्टाईल दाखवणार, सेकंड स्टाईल, दोन स्टाईल मी दाखवणार. अशा प्रकारे तुमच्या घरी हे बघा, अशा प्रकारे ते टी शर्ट सगळ्यांकडे व्हाईट कलरचे टी शर्ट असतात. तर त्यासोबत तुम्ही कसं स्टाईल करू शकता हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर मी आता हे वेअर करून येते आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते फायनली. चला मग भेटू. तर मी अशा प्रकारे वेअर करून आली आहे. तर मी काय केलं, हे टी शर्ट आतमध्ये घातलंय आणि त्याच्यावरती हे वन पीस घातलंय पूर्ण. आणि दिसतच नाहीये की आपण दोन वेगळे कपडे यूज करून आपण असं वन पीस तयार केलं. तर हा वन पीस आहे. हा टी शर्ट हाफ आहे माझ्याकडे, हाफ सिवलेस आहे. हा तुमच्याकडे फुल असेल तर फुल घालू शकता, हाफ घालू शकता. तर माझ्याकडे हाफ आलाय तर मी हे दाखवलंय तुम्हाला की तुम्ही अशा प्रकारे वेअर करू शकता. तर मी पूर्ण लुक दाखवते आधी तुम्हाला मी कसं लुक केलाय सिंपलमध्ये. तेव्हा टी शर्ट घातलं, त्याच्यानंतर हे वन पीस घेतलंय मी 100 रुपीजचा. हे पण 100 रुपीजचं, हे पण 100 रुपीजचं आहे. 200मध्ये आपला लुक रेडी झालाय सिंपलमध्ये. तर हा असा आहे पूर्ण. एक मिनिट, हा कॅमेरा हातात घेते. हे बघा, ऑफ व्हाईट आहे. तुमच्याकडे दुसरं कलर असेल, ऑफ व्हाईटला व्हाईट मॅच करण्यासाठी घातलं तर तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्याकडे दुसरा टी शर्ट असेल तो टी शर्ट घालून आणि हा ऑफ व्हाईट घालून असा एक वेगळा लुक करू शकता. तर मी एक प्रयत्न केला आहे. मी फर्स्ट टाईमच हा असा प्रयत्न केला आहे की काहीतरी लुक चेंज करण्यासाठी. आणि हा वन पीस आहे ना, पूर्ण गुडघ्याच्या खालीपर्यंत आहे. हे बघा, पूर्ण गुडघ्याच्या खाली म्हणजे पूर्ण पायापर्यंत आहे. सिवलेस म्हणजे गुडघ्याच्या वरती नाही आहे, तो पूर्ण खाली आहे. खूप छान असं व्यवस्थित बसलं आहे. आणि तुम्ही विश्वास नाही करशील तर हा नुसता 100 रुपीजचा आहे. म्हणजे हे वन पीस 100 आणि हे 100, 200मध्ये एक लुक तुम्ही करू शकता. आणि सिम्पल तुमच्याकडे गोल्डन वॉच असेल तर गोल्डन घाला, माझ्याकडे सिवलेस आहे ऑलरेडी.
सिल्वरमध्ये होतं तर मी सिल्वर घातलं आहे आणि इयरिंग्स ऑलरेडी मी मगाशी घातलेलं तेच आहे. तर असा मी एक प्रयत्न केला आहे की शिवले ड्रेसला तुम्ही असं मॅच करू शकता बनवते. तर मी पूर्ण प्रयत्न करते की हा व्हिडिओ पूर्ण लुक दिसेल तुम्हाला. तर मी दाखवते आता. असा लुक बनवला आहे सिंपल. असं काही स्टाईल करू शकता. तर तुमच्याकडे हे व्हाईट कलर असेल तर व्हाईट कलर करा, नाही तर तुमच्याकडे दुसरे कलर ग्रीनमध्ये असेल टी शर्ट किंवा रेड असेल तर रेड घाला आणि त्याच्यानंतर हा ऑफ व्हाईट घाला. तर त्याच्यामध्ये हा लुक कसा दिसतो बघा आणि त्यानंतर ट्राय करा असं. आणि त्यानंतर मग तुम्ही स्टाईल करून वेअर करू शकता. तर मी आता हा एक लुक मी बनवला. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे अजून एक टी शर्ट हे आहे टी शर्ट व्हाईटमध्येच आहे. तर मी व्हाईटमध्ये खरं व्हाईटमध्ये काय माहिती आहे का, ह्याचा पफमध्ये आहे हे बघा. सिवलेस नाही आहे, हा पूर्ण असं बलूनमध्ये आहे त्याचा हात आणि पूर्ण फुल आहे. हा बघा हाफच आहे हा. तर हा फुल आहे. तर मी हा वेअर करते टी शर्ट आणि त्याच्यानंतर हे वेअर करते आणि मग तुम्हाला एक लुक दाखवते की तसा पण एक लुक तुम्ही करू शकता. बघूया, चला ट्राय करून. मी असं एक ट्राय केलं आहे. तर माझ्याकडे असं एक टॉप होता, मी मगाशी दाखवलंच तुम्हाला. हा बघा पूर्ण सिवलेस म्हणजे फुल आहे. तर तो मला काय बोलतात हे खोकरं आहे ना त्याच्या खालीपर्यंत आहे म्हणजे एवढा आहे. तर असा एक बलूनचा असेल, हा फुगा आहे हे पूर्ण. तर असं एक बलूनचं असेल तुमच्याकडे तर ह्याला हे कॉम्बिनेशन करू शकता. आणि मगाशी आपण केस सोडलेले, तर ह्याच्यासाठी मी केस नाही सोडल्यात, गरमी भरपूर आहे. तर तुम्ही असं हे पूर्ण असं कट करू शकता आणि असं फ्लावरचं इथे असं लावू शकता. आणि त्यानंतर हे तुमचे केस शॉर्ट असतील तर तुम्ही सोडा, लॉंग असते असं बांधून असे हे पुढचे केस असं सोडून द्या. तर असा म्हणजे तुमच्याकडे समजा आता माझ्याकडे हा व्हाईट कलरचा होता, तर तुम्ही तुमच्याकडे समजा रेड कलर असेल किंवा तुमच्याकडे असेल पिंक कलर, कारण की पिंक कलर पण ह्याच्यावरती सूट होईल. तर मी ट्राय करते, बघू माझ्याकडे पिंक कलरचं काय असेल तर मी ट्राय करून तुम्हाला दाखवते. तर हा एक मी ट्राय केला आहे असं पूर्ण आणि ह्याचा हात पूर्ण फुल आहे. तो हाफ होता, हा फुल आहे. तर ह्याच्यामध्ये एक लुक वेगळाच येतो बघा तुम्ही. पूर्ण हात असे आणि हे आपण सिवलेस आहे त्याच्यामुळे हा आधी आपण घालून घेतलाय. त्याच्यानंतर हे आपण असं वरती घातलंय बघा. पूर्ण कुठंच असं वाटत नाही. समजा तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात घालत असेल तरी तुम्ही हे कपडे असे पूर्ण घालू शकता. म्हणजे कोणाला आवड असते सिवलेस असल्यामुळे आपण घालत नाही. तर तुमच्याकडे असं बलूनचं असेल किंवा दुसरं पण काही बलूनचं वेगळं असेल तर हा कॉम्बिनेशन जरा चांगला वाटतं. ते बघा आणि खूप व्यवस्थित पण असणार, एक वेगळाच लुक येतो पूर्ण आहे. हा माझा टॉप पण 100 रुपीजचा आहे आणि हे मी वन पीस घेतलंय हे पण माझ्या 100 रुपीजचे आहे. आणि ह्याला हे पॉकेट आहे, हे दोन पॉकेट आहे आणि ह्याला हे असं ऑलरेडी होतं. हे बघा म्हणजे आपण 200 रुपीमध्ये पण एक लुक तयार करू शकतो. ह्या लुकमध्ये आपण चेंज काय केलंय, सिल्वरच ठेवले. तर तुमच्याकडे सिल्वर नसेल, गोल्डवाली वॉच असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेअर करा गोल्डवाली वॉच. आणि हे मी छोटंसं बेंगल्स घालायचा प्रयत्न केला वेगळा. आणि मी इयरिंग चेंज केलं, मगाशी इयरिंग वेगळे होते हे बघा. आता मी गोल्डन वेअर केलं. आणि तुमच्याकडे समजा असेल तुमच्या म्हणजे चेन असेल तर तुम्ही हे चेन तुम्ही गर्ल्स असतील तर तुम्ही चेन घालू शकता. तर ह्याच्यावरती एक वेअर दिसेल. ऑलरेडी माझं मंगळसूत्र आहे तर मी तेच वेअर केलं. एक असं 200 रुपीमध्ये आपण वेगळा
आणि असं काय नाही, स्वस्त कपडे असतील तरी आपण चांगल्या प्रकारे लुक तयार करू शकतो सिंपल. आणि सिवलेस घालत नसला तर अशा प्रकारे तुम्ही वेअर करा, किंवा तुमचं इच्छा पण पूर्ण होईल आणि कपडे पण वेअर करते. आणि हा पूर्ण फुल आहे, गुडघ्यांच्या खालीपर्यंतच आहे, थोडंसं कॅप आहे, तर असं तुम्ही वेअर करू शकता. तर मी प्रयत्न केला आहे की असा एक लुक करायचा. फर्स्ट टाइम मी एक वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये हा माझा सेकंडवाला लुक आहे. तर मी एक ट्राय करते की मी अजून एक कलर वेगळा ह्याच्यावरती वेअर करू. तर ह्याच्या ऑफ व्हाईटवरती वेगळा कलर वेअर करून कसा दिसतो हा एक लुक ट्राय करते. हे एक झालं, हा सेकंड झाला. तर थर्डवाला पण मी तुम्हाला दाखवते वेअर करून. तर काय वेअर करते हे मी दाखवते एक मिनिट. हे बघा, मी आधी स्टार्ट करायच्या आधी व्हिडिओ मी तुम्हाला टी शर्ट घातलेला बघा, हा वाला, हा पूर्ण हा कॉलरवाला आणि पिंक कलर आहे हा. हे बघा, त्याचे सिवलेस असे आहे. तर मी हे वेअर करते आणि त्याच्यावरती हा माझा वन पीस वेअर करते. तर हा एक लुक तुम्हाला ट्राय करून दाखवते की तो कसा दिसतो. आपण व्हाईटमध्ये आणि ऑफ व्हाईट घातलंय, तर आता पिंक आणि ऑफ व्हाईट घालू तर वेगळा कसं तयार होईल आणि कसं दिसेल छान ते मी तुम्हाला दाखवते. चला मग आता बघू. हे बघा, मी असं एक लुक करायचा प्रयत्न केला. मागाशी मी तुम्हाला दाखवलं टी शर्ट होतं, म्हणजे डार्क आपला टी शर्ट आहे तो डार्क आहे पिंकमध्ये, आणि आपण घातलंय तो ऑफ व्हाईट आहे. तर ह्याच्यावर हा कॉम्बिनेशन पण चांगला दिसायला पिंक कलर. आणि प्रत्येक लेडीजकडे किंवा गर्ल्सकडे ऑलरेडी टी शर्ट किंवा शर्ट असेल तर तुम्ही हा असा वेअर करा. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण आपला वन पीस आहे, हा असा पूर्ण वेअर होईल. आणि कॉम्बिनेशन पण छान आहे, कारण की हा पिंक आहे आणि ह्यानी हे उठून दिसतंय. हे लाईट कलर आहे आणि हा डार्क पिंक आहे. तर हा असा एक सिंपल लुक आहे, असा रेडी होऊ शकतो. हा टी शर्ट आहे ना, तो पण 100 रुपीजचाच आहे माझा. आणि मी हा वन पीस घेतला आहे, आता तुम्हाला वेअर करून दाखवलं, तो पण 100 रुपीजचाच आहे. असं करून 200मध्ये पण आपण चांगल्या प्रकारे लुक तयार करू शकतो. प्रत्येकाची परिस्थिती अशी असू शकत नाही की महागडे कपडे घेऊ शकतात. तर सगळ्यांची प्रत्येकाची इच्छा असेल प्रत्येक आम्हाला की आपण वेगळा लुक करायला पाहिजे, किंवा काहीतरी वेगळा लुक करून कॉलेज, ऑफिस किंवा फिरायला जाताना चांगले लुक करण्यासाठी. तर असा मी पण प्रयत्न केला आहे की असा एक लुक दाखवायचा. तर मी ह्याच्यामध्ये असं बन केलं आहे. त्यानंतर हे केस आणि हे गोल्डनवाले रिंग घातले आहेत, सगळ्यांकडे असतातच गोल्डनवाले, ते वेअर करा. आणि माझं ऑलरेडी हे मंगळसूत्र आहे, तर मी मंगळसूत्र घातलं आहे. तर तुमच्याकडे चेन असेल तर तुम्ही गोल्डन कलरची चेन घाला. आणि टी शर्ट असेल तर टी शर्ट घाला, शर्ट असेल तर शर्ट पण घालू शकता. तर तुम्ही ट्राय करा शर्ट घालून हा असा वन पीस ऑफ व्हाईटमध्ये किंवा व्हाईट कलरचं पण असेल तुमच्याकडे, तर असं तुम्ही चांगल्या प्रकारे लुक करू शकता. माझा असा हा सिम्पल 200 रुपीजचा लुक रेडी आहे. आणि जास्त कपड्यांची कॉस्ट नाही आहे, म्हणजे कॉस्टली नाही आहे. 200 मला सिम्पल लुक झाला. मी पण प्रयत्नच करते की कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारे लुक कसं करता येईल, किंवा माझ्याकडे चांगली इन्फॉर्मेशन तुमच्याकडे कसं जाईल. कारण की मी पण हे फर्स्ट टाईमच केलं आहे, काहीतरी एवढ्या वर्षामध्ये कधीच नाही केलं आहे. तर फर्स्ट टाईम मी हा ट्राय केला आहे आणि तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर असे मी प्रयत्न करेन की असा लुक करून नाही तर बाहेर पण जाईल. आता सध्या मी लुक करून तुम्हाला दाखवलं आहे, ते तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर आता मी प्रयत्न करेन. मी सिवलेस घालत नाही, कारण की मी लहानपणापासून फुलं ड्रेस घालत आले. ड्रेस असो, टी शर्ट असो, काही असू दे, कधीच मी सिवलेस नाही घातला. आणि डायरेक्टली आता तुम्ही मला म्हणजे आता लगेच घालायचं ते मला अवघड होतं, मला नाही ते जमत. त्याच्यामुळे मी एक प्रयत्न केला की असं मी लुक करेल आणि अशामध्ये मी माझी इच्छा पण पूर्ण करेल की वन पीस घालायचा आणि सिवलेस पण होईल आणि एक लुक तयार होईल. तर अशा प्रकारे मी एक प्रयत्न केला सिंपल
अशामध्ये घेताना माझं एक सजेशन आहे तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्ही कधी पण घेणार ना कपडे तर तुम्ही डार्कमध्ये घ्यायचं नाही. वन पीस कसं लाईट कलर असेल, समजा आता हा मी लाईट कलर घेतला, ह्याच्यावरती व्हाईट घालू शकता, रेड घालू शकता, पिंक घालू शकता, म्हणजे कसं आपल्याला हा पूर्ण लुक उठून दिसेल. कारण की हा ऑफ व्हाईट आहे. समजा हा व्हाईट पण असता तरी हा लुक उठूनच दिसला असता. तर मी प्रयत्न केला, माझ्याकडे एक असं होतं तर मी एक ट्राय केलं. नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेल की मी दुसरं काही घेतलं तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण लुक तयार करू शकतो. हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट हा एक असा व्हिडिओ आहे की हा खूप वेगळा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ मी खूप वेगळा बनवायचा प्रयत्न केला आहे. कारण की ह्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा मी कसं म्हणजे वेगवेगळे स्टाईल कसं कमी बजेटमध्ये वेगवेगळे स्टाईल पण करू शकतो. कॉलेज, ऑफिस किंवा शाळेमध्ये, स्कूलमध्ये जात असतील तर मुलींना अशा करू शकतात आणि पूर्ण करू शकतात इच्छा. तर तुम्ही कमेंट करून सांगा, कमेंट करा. नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेल की अशाच पद्धतीने वेगळे स्टाईल म्हणजे आपल्याकडे घरचे कपडेच यूज करून आहे त्या कपड्यामध्ये वेगवेगळे स्टाईल कसे करता येईल मी पण प्रयत्न करेन. मी काय प्रॉपर शिकलेली नाही आहे, कुठेच खालीही शिकली नाही आहे फॅशनविषयी किंवा कशाविषयी. मी पण इंस्टाग्राम किंवा कुठे कुठे थोडं थोडं एकमेकांना बघून बाहेर बघून असं मी हा एक प्रयत्न केला आहे तुम्हाला. तर तुम्ही कमेंट करून सांगितल्यानंतर मी ट्राय करेल की नेक्स्ट टाईम आपल्या घरच्याच कपडे यूज करून वेगळ्या पद्धतीने कसं स्टाईल करू शकतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. तुम्ही कमेंट करा सगळेजण. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू ना मी व्हिडिओमध्ये. बाय. असा रेडी करून सिंपल आणि फुल आहे, हाफ नाही आहे, मुगाच्या खालीपर्यंत आहे. टेन्शन नाही, ऑफकोर्ड वाटणारच नाही तुम्हाला, छान वाटेल आणि मस्त असं वेअर करू शकतो तुम्ही. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.